कोल्हापूर शहरातील बांधकाम क्षेत्रात प्रचंड खळबळ उडवून देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाचे तब्बल 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा आणि त्यांच्या कुटुंबालाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी अत्यंत गतिमान हालचाली करत खंडणी बहादरांच्या टोळीतील 4घांना बेड्या ठोकल्या आहेत, तर त्यांचा एक साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध कंत्राटदार निलेश जाधव यांचा एक मोठा बांधकाम प्रकल्प सुरू आहे। या प्रकल्पाच्या कार्यालयात घुसून आरोपींनी जाधव यांना थेट गाठलं। आमचा विषय मिटवल्याशिवाय इथं बांधकाम सुरू करू शकत नाही अशी दमदाटी करत आरोपींनी साईटवर सुरू असलेली कामं जबरदस्तीनं बंद पाडली। केवळ कामं बंद पाडूनच हे खंडणीखोर थांबले नाहीत, तर त्यांनी व्यावसायिक निलेश जाधव यांचं अपहरण करून 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली। ही रक्कम न दिल्यास थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी जाधव यांच्या पत्नीला फोनवरून आणि प्रत्यक्ष संपर्क साधून या संदर्भात अत्यंत गंभीर धमक्या दिल्या होत्या। त्यामुळे संपूर्ण जाधव कुटुंब प्रचंड दहशतीखाली होतं। वारंवार होणारा मानसिक त्रास, आर्थिक कोंडी आणि जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन अखेर कंत्राटदार निलेश जाधव यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद नोंदवली। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रणा तातडीनं ॲक्शन मोडवर आली। पोलीस पथकानं तातडीनं चक्र फिरवून आरोपींच्या मुसक्या आवळल्या। या कारवाईमुळे खंडणीखोरांचे आता धाबे दणाणले आहेत। यातील फिर्यादी निलेश जाधव हे व्यवसायाने बिल्डर आहेत। त्यांची कळंबा परिसरामध्ये कन्स्ट्रक्शनची साईट सुरू आहे। या कन्स्ट्रक्शन साईट चालू ठेवण्यासाठी, त्या ठिकाणी बांधकाम सुरू राहण्यासाठी यातील अजित तिवडे नावाचा जो आरोपी आहे त्याने व त्याच्या इतर साथीदारांनी फिर्यादींना 1 कोटी रुपयाची खंडणी मागितलेली आहे आणि खंडणी न दिल्यास त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे। त्यासाठी त्याचं अपहरण करून त्याला खंडणी धमकी दिलेली आहे। या प्रकारामध्ये 29/4/2026 ला फिर्यादीला त्यांनी किडनॅप करून घेऊन गेले आणि त्याला ही धमकी दिलेली आहे। 2 महिने यातील फिर्यादी आहेत ते फिर्यादी घाबरलेले असल्यामुळे 2 महिने पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलेले नव्हते, परंतु या दरम्यान त्यांना वारंवार त्रास होत असल्यामुळे 30/6 रोजी त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास आले। त्या दिवशी त्यांचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर 4 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे। त्यातील एक आरोपी आहे अद्याप फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे। फिर्यादीची जी पत्नी आहे त्या पत्नीला देखील त्यांनी वारंवार घरी जाऊन धमक्या दिलेल्या आहेत, तर तोही फिर्यादीमध्ये उल्लेख आलेला आहे। यातील 5ही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत। यांच्यावरती वेगवेगळ्या पोलीस स्टेशन, कोल्हापूर, सांगली आणि परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत। 2014 मध्ये अजित तिवडे याच्यावरती मोका दाखल होता आणि तो मोक्यातून जामिनावरती बाहेर आहे। सदरचा आरोपी हा सराईत आहे आणि त्याने अशा प्रकारच्या आणखी काही घटना केल्या असण्याची शक्यता आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारचे जर काही घटना त्यांच्या संदर्भात झालेल्या असतील तर त्यांनी भयमुक्त होऊन पोलीस ठाण्यास त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी यावं, त्यांचे गुन्हे दाखल करण्यात येतील।